ठीक आहे. तात्पर्य आपण समजून घेऊया. तर तात्पर्यात काय म्हणतायत प्रभुपाद आता? असे अनेक विद्वान ऋषी, तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. है ना? आपल्याला माहिती आहे की बरेच लोक काय करतायत, इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत. विजय मिळविण्याचा म्हणजे त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधी कधी बळी पडतो. हं? पण असे जे लोक आहेत जे इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत, है ना, तरी त्यांनी खूप दृढ प्रयत्न केले, है ना, खूप त्यांनी मोठ्या प्रमाणावर जरी प्रयत्न घेतले, है ना, तरी पण असे जे सगळ्यात जे श्रेष्ठ व्यक्ती आहेत ते पण काय होतं, त्यांचं मन कधी कधी क्षुब्ध होतं, म्हणजे कधी कधी त्याची शक्ती कमी होते, है ना. आणि ते कधी कधी काय होतात, इंद्रियोपभोगाला, म्हणजे जे इंद्रिय विषय आहेत, बळी पडतात. हा, ते इंद्रिय विषय यांचा ते काय करतात, उपभोग घेतात. कशाद्वारे उपभोग घेतात? आपल्या इंद्रियांद्वारे. हं? आणि त्या इंद्रिय विषयांचा आपल्या इंद्रियाद्वारे उपभोग घेणे म्हणजे त्याला इंद्रिय उपभोग म्हटलंय, है ना? आणि त्याला ते बळी पडतात. है ना? बळी पडतात म्हणजे काय, त्यांना करायचं नसतं तसं, इंद्रिय उपभोग घ्यायचा नसतो, तरी ते त्याच्याकडे काय होतात, आकर्षिले जातात. कशाकडं? इंद्रिय विषयांकडं. त्यांची इंद्रिय ही उच्छृंखल, म्हणजे सगळ्यांचीच आहेत उच्छृंखल असल्यामुळं काय होतात, ही इंद्रिये तिकडं आकर्षितली जातात इंद्रिय विषयाकडं, आणि त्याच्यामुळं काय होतं, ही इंद्रिये तिथं इंद्रियोपभोगाला ते बळी पडतात, है ना. मग उदाहरण देत आहेत प्रभुपाद. विश्वामित्र नावाचे खूप मोठे महर्षी होते, है ना, आपल्याला माहिती आहे. परिपूर्ण असे योगी होते ते, है ना. आणि जरी कठोर तपश्चर्या आणि योगाच्या आचरणाद्वारे इंद्रिय निग्रह करण्याचा प्रयत्न करीत होते ते, है ना, तरी त्यांना मेनकेने लैंगिक सुखासाठी भुलविले, है ना. तर खूप ते काय करत होते, इंद्रियांवर नियंत्रित करत होते विश्वामित्र, है ना. पण काय होतं, कधी कधी मनाची शक्ती कमी होते, मन हे क्षुब्ध होतं, आणि अशा वेळेस काय होतं, ते त्यांची जी इंद्रिय आहेत, है ना, ती इंद्रिय विषयांकडं, है ना. तर आता इथं जे आहे त्यांचा इंद्रिय विषय काय आहे, ती जी अप्सरा आहे मेनका, है ना, तिच्याकडे ते आकर्षित झालेले आहेत, है ना. आणि तिच्याकडे आकर्षित जाऊन होऊन त्यांनी काय केलेलं आहे, तिथं इंद्रिय उपभोग घेतलेला आहे, है ना. अर्थातच जागतिक इतिहासामध्ये याच प्रकारच्या इतर अनेक घटना आढळून येतात, है ना. तर अशी एकच घटना नाहीये, प्रभुपाद म्हणतात की इतिहासामध्ये बऱ्याच वेळेस आपण असं पाहू शकतो, है ना. म्हणून पूर्णपणे कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे, है. त्याच्यामुळं केवळ हं, कासवाप्रमाणे फक्त इंद्रियांना इंद्रिया विषयापासून दूर ठेवणं हे पर्याप्त नाहीये, है ना. या इंद्रियांना काहीतरी उच्चतर रस देणं आवश्यक आहे. हं. आणि तो उच्चतर रस आपण कसं देऊ शकतो? केवळ कृष्ण भावनामृत भक्तीमध्येच आपण इंद्रियांना उच्चतर रस देऊ शकतो. मनाला श्रीकृष्णांच्या ठायी पूर्णपणे रममान केल्याशिवाय अशा भौतिक कार्यामधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्यप्राय आहे, है ना. त्याच्यामुळे इंद्रियाला, मनाला अशा उच्चतर रस आपण दिला पाहिजे भक्तीचा. त्याच्याशिवाय, है ना, ते जर नसेल, आपल्या या इंद्रियांना, मनाला जर उच्चतर रसाचा अनुभव नसेल, तर काय होईल, त्यांना खूप अवघड आहे इंद्रिय विषयांपासून दूर ठेवणं. तर जे भक्त असतात, आता त्याच्याबद्दल सांगतात. आता हे विश्वामित्र जे होते, त्यांनी काय होतं, भक्तीचा तिथं अवलंबन केलेलं नाहीये, है ना. त्याच्यामुळं त्यांना काय झालं, इंद्रिय त्यांचे जे आहेत, इंद्रिय विषयांकडे खेचले गेले, है ना. त्या अप्सरेकडे त्यांची इंद्रिय खेचले गेले. पण आता जे भक्त आहेत यमुनाचार्य, है ना, तर त्यांनी जर भक्तीद्वारे त्यांच्या इंद्रियांना जर संतुष्ट केलं, तर त्यांचा अनुभव काय आहे,
तर ते म्हणतायत बघा, माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलामध्ये रममान झाल्यापासून, हं, इथं काय दिसतंय ते व्यक्त करतायत. ते यमुनाचार्य जे आहेत ते भक्त आहेत, आणि इथं काय झालंय, त्यांचं मन हे इंद्रिय, मन काय हो, मन काय आहे, सगळ्या इंद्रियच आहे इंद्रिय, ना. अं? काय सांगत होतात, मन काय आहे, मन हे एक एक इंद्रिय आहे. इंद्रियच आहे. हा, आणि ते कसं इंद्रिय आहे, बाकीच्या इंद्रियांचा ते कसं आहे, त्याच्याशी काय संबंध आहे त्याचा? शक्तिशाली आहे, शक्तिशाली आहे, शक्तिशाली आहे, प्रबळ आहे. नाही, ते तर सगळेच इंद्रिय शक्तिशाली आहेत, प्रबळ आहेत, हा. है ना. आणि त्याच्यात हे मन कसं आहे, बाकीच्या इंद्रियांचा ते कसं आहे, आपण म्हणतो मन काय मालक आहे बाकीच्या इंद्रियांचं, है ना. चंचल आहे मन. हा, मन चंचल आहे, बरोबर आहे, पण ते बाकीच्या इंद्रियांना नियंत्रित करतं, है ना, मुख्य इंद्रिय है ना. जसं आपण पण काय असतो, देशाचे सेवकच असतो, है ना. पण त्याच्यातल्या त्याच्यात काय असतं की आपला एक सरपंच असतो, है ना, किंवा मुख्य कोणीतरी असतो, आपला एक प्रतिनिधी असतो. तसंच हे इंद्रिय सगळे प्रबळ आहेत, चंचल आहेत, है ना, उच्छृंखल आहेत, है ना. पण त्याच्यातल्या त्याच्यात ह्या सगळ्या इंद्रियांमध्ये मन काय आहे, त्यांचा प्रमुख आहे, है ना. सगळ्या इंद्रियांचा तो एक मालक असल्यासारखा आहे, है ना. तर आता मनच आहे ना, जेव्हा एक आपलं मन जिथं असतं तिथं आपले सगळे इंद्रिय आपोआप जातात, है ना. आता हे यमुनाचार्यांचं जे मन आहे ते काय झाले हो, तेच श्रीकृष्णांच्या चरणकमलामध्ये रममान झाले, है ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की त्यांचं प्रमुख इंद्रियच जे आहे ते कृष्ण भावनाभावित झालेलं आहे, है ना. आणि त्यामुळं काय झालंय, ते पूर्ण कृष्ण भावनाभावित झालेत. कोण? यमुनाचार्य, है ना. आणि त्याच्यामुळं त्यांना काय होतंय, की आता काय आहे त्यांना इथं, मी काय सांगितलं, जेव्हा आपले इंद्रिय भक्तीमध्ये लागलेले असतात तेव्हा आपल्याला काय होतं, उच्चतर रसाचा अनुभव होतो, है ना. तर आता ते म्हणतायत पुढं, आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करीत असल्यापासून, हा, त्यांचं मन आता कृष्ण भावना भावित झालेलं आहे, भगवंतांच्या चरण कमलामध्ये लागलंय, है ना. आणि त्याच्यामुळं आता त्यांना काय आहे, त्या ठिकाणी दिव्य रसाचा अनुभव झालेला आहे, है ना. मग आता काय म्हणतायत ते, असं दिव्य रसाचा जर अनुभव झाला, तर मग आता काय झालं, त्यांच्या दोन्ही पायऱ्या, इंद्रिय संयमाच्या दोन्ही पायऱ्या त्यांनी इथं प्राप्त केलेल्या आहेत, है ना. त्यांनी मनाला आणि त्यांच्या इंद्रियाला इंद्रिय विषयांपासून दूर ठेवलंय, ही पहिली पायरी त्यांनी चढली. आणि दुसरी पायरी काय केली त्यांनी, मनाला आणि आपल्या इंद्रियांना त्यांनी काय केलं, उच्चतर रसाचा अनुभव दिलेला आहे. तेव्हा काय झालं बघा, जेव्हा पण मी एखाद्या स्त्री बरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो, है ना, म्हणजे आता काय झालं इथं, इंद्रिय उपभोग झाला, है ना. स्त्री बरोबर ते लैंगिक सुखाचा विचार त्यांच्या मनामध्ये जेव्हा येतो, है ना, तर त्यावेळेस मग इंद्रिय उपभोग घेण्याची, जसं विश्वामित्रांनी त्या स्त्री बरोबर इंद्रिय उपभोग घेतला, इंद्रिय आणि इंद्रिय विषय तिथं एकत्र आले, है ना. तसं होतंय का ह्याच्यामध्ये, यांना नाही होतंय, है ना. ते काय म्हणतात की जेव्हा असा विचार पण येतो, तर ते काय होतात, त्यांचे जे मुख तोंड जे आहे, है ना, त्याला विकाराने, त्याला खूप वाईट वाटतं तोंडाला, है ना. म्हणजे असं असं जरी इंद्रिय तृप्तीचा जरी विचार जरी त्यांच्या मनामध्ये आला, है ना, तरी, आणि मग ते काय करतात, त्याच्यावर थुकतात अशा विचारावर, है ना. म्हणजे ते कधीच इंद्रिय उपभोग घेत नाही, है ना, इंद्रिय तृप्ती ते करत नाही, है ना. का असं होतं, का असं करू शकतायत यमुनाचार्य, त्यांच्या मनामध्ये जो इंद्रिय तृप्तीचा जो विचार येतोय, है ना, त्याच्यावर ते का थुकू शकतायत, काय कारण आहे त्याचं? कारण ते कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेले आहेत, त्यांचे मन त्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे, त्यांच्या त्या अजून काय आहे, मन मनामध्ये स्थिर झाल्यामुळं काय झालं? म्हणजे कृष्ण भावनेशिवाय दुसरे काही विचारच त्यांच्या मनामध्ये येत नाहीयेत. बरोबर आहे, पण कशामुळे येत नाही, मन स्थिर झाल्यामुळं, आपल्याला भगवंतांनी सांगितल्यामुळं तिथं काय झालं, त्याला वरचा आस्वाद, है ना, उंच्या रसाची त्यांना तर रसाचा हा, आस्वाद म्हणतात. उच्चतर रस अनुभवलाय त्यांनी. आपल्या इंद्रियांना काहीतरी रस पाहिजेच, है ना.
जर त्यांना उच्चतर रस मिळाला नाही तर ते कुठला खालचा रस शोधतील, है ना. बिना रसाचं ते राहू शकत नाहीत आपले इंद्रिय, रिकामं राहू शकत नाही. तर इथं काय झालं यमुनाचार्यांना, त्यांनी उच्चतर रस दिलाय त्यांच्या इंद्रियांना. आणि तो उच्चतर रस काय आहे? उच्चतर रस काय आहे? की आपल्या इंद्रियांना कृष्ण भावना भावित बनवणे, कृष्ण भक्तीमध्ये भावना त्यांना भाव, लावणे, कृष्ण है ना. भावनेमध्ये. हा, हम्म. कृष्ण भावनेमध्ये त्यांना व्यस्त इंद्रिय. करणे, हे उच्चतर रस आहे, है ना. इंद्रियांना भक्तीमध्ये लावणे, हा एकच उच्चतर रस आहे या जगामध्ये, है ना. याला सोडून दुसरा कोणता रस आहे का ज्याच्यानं आपली इंद्रिय नियंत्रित होऊ शकतील, त्या इंद्रियांना उच्चतर रस प्राप्त होऊ शके, असा कोणताही रस आहे का? नाही. कोणता आहे एकच रस इंद्रियांसाठी उच्चतर रस, असा एकच कोणता आहे? भगवंतांची सेवा. हा, भगवंतांची सेवा. आणखीन त्याला काय म्हणू शकतो आपण? कृष्ण भावनेमध्ये लावणे, है ना. आणखीन काय म्हणू शकतो? भक्तीमध्ये लावणे, बरोबर आहे. हे सगळे काय समानार्थी आहे. समजलं आता हे? ठीक आहे, पुढचं बघूया आपण. कृष्ण भावना ही इतकी दिव्य गोष्ट आहे की भौतिक उपभोगाबद्दलची रुची आपोआपच नाहीशी होते. तेच वाक्य आहे इतका वेळ आपण जे चर्चा केलं, है ना. हेच वाक्य आहे की कृष्ण भावना काय आहे, खूप दिव्य गोष्ट आहे. त्याच्यामुळं काय होतं की आपोआपच जे इंद्रिय उपभोग घ्यायचा आहे ना, इंद्रिय आणि इंद्रिय विषय हे जे एकत्र येणार आहेत, ते काय होतं, तर ते नष्ट होतं एकदम, है ना. इंद्रिय इंद्रिय विषयाकडे खेचले जातच नाहीत, है ना. इंद्रियांना जी इंद्रिय उपभोग घ्यायची रुची असते, आवड असते, है ना, ती आवड काय होते, आपोआपच नाहीशी होते. त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. कधी कधी आपल्याला वेगळं काही करावं लागणार नाही? आपलं मन कृष्ण भावना भावित झाल्यावर वेगळं काही करावं. बरोबर. आपण जेव्हा आपल्या इंद्रियांना कृष्ण भावना भावित बनवतो तर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. सगळं काही आपोआप इंद्रिय उपभोगाबद्दलची जी रुची आहे, इंद्रिय संयम जे आहे, त्या सगळ्या गोष्टी आपोआप तिथं त्यांची काळजी घेतली जाईल. ठीक आहे. एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. काय सांगितलं या वाक्यामध्ये? तुमच्यापैकी कुणी समजावून सांगू शकतं का? आता तुम्हाला आतापर्यंत जर सगळं समजलं असेल तर तुम्हाला हे सांगता येईल, या वाक्याचं स्पष्टीकरण करता येईल. काय आहे वाक्य? एखाद्या भुकेल्या मनुष्याने पुरेपूर पौष्टिक अन्न पदार्थ खाऊन आपली भूक भागविल्याप्रमाणेच ही कृष्ण भावना आहे. काय आहे तिथं मग याचा अर्थ? इथं एक उपमा दिली आहे वाक्यामध्ये. कोणी प्रयत्न करतं का सांगायचा? ते बघा तिथं काय सांगितलं या वाक्यामध्ये. एक भुकेला व्यक्ती आहे. त्या भुकेल्या व्यक्तीने काय केलंय की खूप असे पौष्टिक अन्नपदार्थ खाऊन आपली भूक काय केली, भागवलं. भागवली. मग आता त्याला अजून काही खायची इच्छा असेल का? नाही. आता भूक त्याची शिल्लक राहील का? नाही राहणार. हा, मग आता तसंच काय आहे, ज्याच्या इंद्रियांनी, है ना, भक्तीचा आहे तसंच भक्तीचा आहे. उच्चारसाचं आस्वादन घेतलंय, है ना. उच्चारस कुठून मिळतो? उच्चतर रस कुठून मिळतो? भक्ती केल्यावर मिळतो भगवंताची. हा, जसं एखाद्या व्यक्तीची इंद्रियांनी त्यांनी काय केलंय, उंच्या रसाचं खूप आस्वादन केलंय, है ना. मग त्याला आता काही आस्वादन करण्याची इच्छा असेल का? नाही.
कस काय नसेल? कस काय नसेल? कारण एखाद्या व्यक्तीची भूकच राहणार नाही ना. ते आता उच्च भूक, एखाद्या भुकेल्या तुम्ही कधी खाणार? तुम्ही घरूनच खूप पोट भरून खाल्लंय, है ना, एकदम दाबून खाऊन निघालात घरूनच, तर बाहेर जरी तुम्हाला किती खायचे पदार्थ दिसतील, तुमची जर भूक भागलेली असेल तर ते खायची इच्छा होईल का? नाही होणार. नाही हा. होणार ना प्रभूजी. तसंच मग एखाद्या व्यक्तीनं जर खूप उच्चतर रसाचा अनुभव घेतलाय, त्या अनुभव इंद्रियांना घेतला दिलंय, है ना, ती इंद्रिय एकदम तुष्ट आहेत. कशामुळं? भक्तीच्या उच्चतर उच्चतर रसामुळे. रसामुळे. हा, त्याचा रसामुळे. जे इंद्रियांना, जसं आता मी घरूनच खूप रसगुल्ला प्रसाद खाल्लाय, गुलाबजामुन खूप खाल्लेत, स्वीट मार्ट मधले रसगुल्ले गुलाबजामुन खाऊन बघून माझं जे आहे आकर्षण होईल का माझं तिकडं? नाही होणार आता. हा. मग तसं आहे. कारण जसं एखाद्या ते भुकेल्या व्यक्तीनं जर खूप पोटभर खाल्लंय, तर तसंच एखाद्या व्यक्तीनं खूप कृष्ण भावनेचा उच्चतर अनुभव घेतलाय, मग त्याला जे न्यूनतर अनुभव आहे कशाचा? इंद्रिय तृप्तीचा, है इंद्रिय ना, तृप्ती. इंद्रिय विषयांबद्दलचा, है ना, हम्म. या न्यूनतर अनुभवाबद्दल काही आकर्षण राहील का? नाही राहणार. हा. नाही राहणार. मग तो कधीच या इंद्रिय, जे खालचा रस आहे इंद्रिय तृप्तीमध्ये, त्याच्याकडे तो कधीच आकर्षित होणार होणार नाही. नाही. असं हे वाक्याचा अर्थ आहे, है ना. हे आपण आधीच चर्चा केलं होतं. फक्त इथं एक उदाहरण दिलंय त्यांनी एका भुकेल्या व्यक्तीचं, है ना, म्हणून मी तुम्हाला विचारलं. पुढं काय सांगतायत प्रभुपाद? महाराज अंबरीश यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान झाल्यानेच त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला होता, है ना. तर आता इथं एक उदाहरण देत आहे, है ना. त्यांनी इथं एक उदाहरण, आतापर्यंत कोणते कोणते उदाहरणं दिले या तात्पर्यामध्ये? पहिलं दिलं त्यांनी विश्वामित्राचं उदाहरण, त्याच्यानंतर दिलं यमुनाचार्याचं उदाहरण, आता प्रभुपाद देत आहेत अंबरीश महाराजांचं उदाहरण. काय सांगतायत मग या अंबरीश महाराजांच्या उदाहरणामधून? तर ह्या अंबरीश महाराजांनी काय केलं इथं? तुमच्यापैकी कुणाला समजलं हे वाक्य काय ते? कुणी प्रयत्न करतं सांगायचा? काय आहे हे वाक्य? काय म्हणतायत प्रभुपाद? अंबरीश महाराज यांचे मन केवळ कृष्ण भावनेमध्ये रममान झाल्यानेच, है ना, त्यांनी महान योगी दुर्वास मुनी यांच्यावर विजय प्राप्त केला, है ना. तर हे दुर्वास मुनी जे होते, है ना, तर ते काय त्याची केले? एक कथा आहे ना प्रभूजी. काय कथा आहे ती? ती कथा माहिती? अशी आहे की एकादशी असते, अमरीश महाराजांना पण एकादशी असते. आणि हम्म. अमरीश महाराजांचा असा हे असतो की अं, अमरीश महाराज एकादशीचं व्रत करतात. आणि हम्म. एकादशीच्या व्रताचे जेव्हा पारण समय येतो, हम्म. त्यावेळेला दुर्वास मुनी त्या ठिकाणी येतात. हम्म. आणि त्यांना सांगतात की मी आता नदीवर आंघोळ करून येतो, हम्म. तोपर्यंत माझ्या जेवणाची व्यवस्था कर. हम्म. तर अमरीश महाराजांना प्रश्न पडतो, आता एकादशीचं पारण करायचे आणि मग चांगलं हे आहे, मुहूर्त आहे की आपण एका मुनींना जेवायला घालतो. तर हम्म. या पद्धतीने त्यांनी तरी केल्यानंतर दुर्वास मुनी खूप उशीर लावतात तिकडे. यांचं पारण समय निघून जातो, निघायची वेळ येते. त्यावेळेला अमरीश महाराज काय करतात की थोडस पाणी ग्रहण करतात आणि आपलं व्रताचं पारण करतात. आणि मग हम्म. सगळं झाल्यानंतर दुर्वास मुनी येतात आणि त्यांना कळतं की अमरीश महाराजांनी मला येण्यापूर्वीच त्यांनी पाण्याचं ग्रहण केलेलं आहे. मग ते खूप क्रोधित हम्म. होतात त्यांच्यावरती. इतके हम्म. क्रोधित होतात की त्यांच्या त्या शक्ती, त्यांच्यातले जे शुद्ध शक्ती असते त्या शक्तीमध्ये ते एका देवीला निर्माण करतात आणि ते अमरीश महाराजांना मारण्यासाठी सोडतात. परंतु त्या ठिकाणी ती ती घटना घडत नाही. आणि त्याच्यानंतर मग दुर्वास मुनी खूप रागवतात आणि ते निघून जातात. मग ते निघून गेल्यानंतर अमरीश महाराजांना खूप वाईट वाटतं. आणि मग ते भगवंताकडे प्रार्थना करतात की असे असं झालेलं आहे आणि आता मला समजत नाहीये की मी काय करावं ते. तर मग अशा वेळी दुर्वास मुनी भगवान शिवकडे जातात,
नंतर सगळ्या मोठ्या मोठ्या ब्रह्माकडे जातात, सगळीकडे जातात आणि मग त्यांना ते विचारतात आणि शेवटी भगवान विष्णूकडे येतात. आणि भगवान विष्णूकडे आल्यानंतर ते सांगतात की भगवान विष्णूकडे आल्यानंतर ते सांगतात की अमरीश महाराजांनी असं असं हे केलेलं आहे, पाप केलंय आणि त्याच्यामुळे माझा क्रोध अनावर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्यावर ते हे सोडतात, चक्र सोडतात, त्यांचं सुदर्शन चक्र. आणि ते सुदर्शन चक्र त्यांच्या पाठीमागं असं लागतं की त्यांचा ते कुठेही पळत गेले तरी सुद्धा ते सुदर्शन चक्र त्यांच्या मागेच धावतं. आणि त्यावेळी मग ते सर्व देवी देवतांच्याकडे, ब्रह्माकडे, शिवजीकडे आणि भगवान विष्णूकडे जातात. मग शेवटी भगवान विष्णू म्हणतात की ज्यांनी ज्यांनी तुमचा हे केलेला आहे, अपमान केलेला आहे, त्यांच्याकडे जाऊनच तुम्ही त्यांची माफी मागितली तरच तुम्हाला ह्या सुदर्शन चक्रापासून मुक्ती मिळू शकते. आणि मग शेवटी ते पुन्हा अमरीश महाराजांकडे येतात आणि त्यांची माफी मागतात आणि मग ते सुदर्शन चक्रापासून त्यांची सुटका होते. मग आता इथं कसं कळालं की त्यांनी दुर्वास मुनीवर, तुम्ही सांगितलं बरोबर आहे कथा आहे ना. मग ह्या कथेमध्ये दुर्वास मुनींवर आहे ना अमरीश महाराजांनी कसं विजय प्राप्त केला, कुठं आला तो प्रसंग? अमरीश महाराजांची भक्ती एवढी प्रगल्भ होती की त्या भक्तीमुळे त्यांना कशाचाही क्रोध किंवा काहीच राहिलं नव्हतं. त्यांचं मन भगवंतामध्ये इतकं स्थिर झालेलं होतं की त्यांना काहीच, त्यांच्या भगवंताशिवाय बाकी काहीच दिसत नव्हतं. आणि त्यांना एवढी खात्री होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये, कशाही स्थितीमध्ये भगवंत माझं निश्चित रक्षण करतील, हा त्यांना विश्वास होता. आणि त्याच्यामुळे त्यांना ह्या गोष्टी प्राप्त झाल्यात. म्हणून त्यांनी दुर्वास मुनीवरती विजय प्राप्त केला. कारण भगवंत भक्ताचं नेहमी रक्षण करतात, ही एक गोष्ट त्याच्यातून कळते. तर इथं काय बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. तर आता माताजींनी जे सांगितलं है ना, अमरीश महाराजांची त्यांनी कथा सांगितली है ना, त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की जे हे अमरीश महाराजांनी त्यांचे काय केलं, इंद्रियांना पूर्णपणे है ना काय केलं होतं, त्यांनी कृष्ण भावना भावित केलं होतं है ना. तर त्याच्याबद्दल श्लोक येतो है ना. काय श्लोक आहे भागवतम मध्ये? 3 श्लोक हे जोडून येतात है ना. तिथं सांगितलं जातं भागवतम मध्ये, जे सुरुवातीचं फक्त एक वाक्य दिलंय प्रभुपादांनी इथं. काय आहे? सवे मन कृष्ण पदार विंदयोर वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युतशतकथोदये मुकुन्दलिङ्गालय दर्शने दृशौ तद्भृत्य गात्र स्पर्शेऽङ्गसङ्गमम् घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्यारसनां तदर्पिते पादौ हरे पादौ हरे क्षेत्र पदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवन्दने कामं च दास्येन तु कामकाम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रयारती है ना. या 3 श्लोक आहेत है ना. या 3 श्लोकामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की अमरीश महाराजांनी काय केलं की त्यांच्या प्रत्येक इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलेलं आहे है ना. तर त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचं जे मन आहे है ना, त्यांचं मन हे कशाबद्दल लावलंय? मनाचं काय कार्य आहे? काल आपण चर्चा केली होती. मनाचं काय कार्य असतं? आपल्याला काय मदत करतं मन? मन हे आपल्याला विचार करायला मदत करतं है ना. जे आपल्या भावना आहेत है ना, त्या भावनाचा जे आपण चांगल्या वाईट गोष्टी. अनुभव आहे है ना. तर इंग्रजीमध्ये असं सांगितलं जातं की मन जे आहे ते थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग है ना, हे त्याचे 3 कार्य आहेत. म्हणजे आपल्याला मन जे आहे
हे विचार करायला मदत करतो, है ना. ज्या भावना आहेत त्यांचा अनुभव घ्यायला हे मदत करतं, फिलिंग, है ना. आणि ज्या इच्छा आहेत, है ना, त्या इच्छा करायला पण आपल्याला हे मन व्यक्त मदत करतं. तर मनाला त्यांनी काय केलं, केवळ भगवंतांबद्दलच विचार करण्यामध्ये त्यांनी मनाला लावलं, है ना. आणि त्यांचं जी वाणी आहे, जिव्हा आहे, शब्दाला काय केलं त्यांनी, केवळ भगवंतांचं वर्णन करण्यामध्येच लावलं. त्यांच्या हाताला त्यांनी काय केलं, भगवंतांचं मंदिर स्वच्छ करण्यामध्येच लावलं. त्यांच्या कानाला त्यांनी काय केलं, भगवंतांच्या विषयाबद्दल श्रवण करण्यामध्ये. त्याचं आपण एक एक जर बघितलं तर त्यांनी काय केलं, वाचांसी, हे ना श्लोकामध्ये जर आपण बघितलं, वाचांसी वैकुंठ गुणानुवर्णने, है ना. ते वाचेला, त्यांच्या बोलण्याला त्यांनी काय केलं, जे वैकुंठ आहे त्याचं गुणगान करण्यामध्ये, भगवंतांच्या आध्यात्मिक जगताचं गुणगान गुणानुवर्णने त्याच्यामध्ये लावलं. करव हरेर मंदिर मार्जनादिशू. कर म्हणजे काय, तर हात, है ना. हाताला त्यांनी कोशामध्ये लावलं, भगवंतांचं मंदिर मार्जन करण्यामध्ये, म्हणजे काय, मंदिर स्वच्छ करण्यामध्ये लावलं, है ना. मग पुन्हा काय म्हटलंय श्लोकात, श्रुतीम चकारा च्युतसत कथोदये. श्रुतीम म्हणजे काय, श्रुती म्हणजे ऐकणे, है ना. आणि चकार म्हणजे आपले कान. तर कानाला त्यांनी काय केलं, ऐकण्यामध्ये लावलं. काय ऐकण्यामध्ये, कथा ऐकण्यामध्येच लावलं, है ना. आणि मुकुंद लिंगा लय दर्शने दृशो, है ना. तर हे मुकुंद, है ना, म्हणजे भगवंतांचं जे रूप आहे, है ना, ते बघण्यामध्ये कशाला लावलं त्यांनी, आपल्या डोळ्यांना डोळे. लावलं, है ना. भगवंतांच्या जे अर्चा विग्रहाचं जे रूप आहे, है ना, ते मुकुंद लिंग, है ना. लिंग म्हणजे काय असतं, रूप असतो, है ना. तर ते बघण्यामध्येच लावलं. तद्भृत्य गात्र स्पर्शे अंग संगमम, है ना. तर भगवंतांच्या भक्तांच्या अंगाला स्पर्श करण्यामध्येच त्यांनी आपल्या त्वचेला लावलं, है ना. मग पुन्हा काय, घ्राणम च तत्पाद सरोज सौरभे, है ना. घ्राणम म्हणजे काय, वास घेणे, है ना. तर भगवंतांच्या ना जे अर्पण केलेले फुलं आहेत, है ना, त्यांना त्यांचाच त्यांनी गंध घेतला, वास घेतला, आपल्या नाकाला त्यांनी त्याच्यामध्येच लावलं, है ना. मग काय, श्रीमत तुलस्या रसनाम तद अर्पिते, है ना. त्याचाच त्यांनी वास घेतला. आणि दुसरं काय केलं, जे तुळशी आहेत, आहे ना, त्यांचा पण त्यांनी वास घेतला, फुलांचा आणि तुळशीचाच त्यांनी वास घेतला. पादव हरे क्षेत्र पदानुसर्पणे, है ना. पादव म्हणजे काय, पाय आपले, है ना. तर पादव म्हणजे दोन पाय, दोन्ही पायांनी त्यांनी कशाला लावलं, दोन्ही पायांना त्यांनी भगवंतांच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी त्याचा उपभोग घेतला, आणखीन कुठं जायला नाही, है ना. दोन्ही पायानं वर चलून ते कुठं जायचे, केवळ मंदिरातच जायचे. मग काय केलं पुढं, शिरो ऋषिकेश पदाभिवंदने, है ना. शिर म्हणजे काय, आपलं डोकं, है ना. डोक्याने काय केलं त्यांनी, केवळ भगवंतांच्या समोरच नमस्कार केला. कामम च दासे न तू काम काम्यया, है ना. आणि त्यांनी एकच इच्छा केली, त्यांची एकच इच्छा होती, है ना. काय इच्छा होती, की केवळ मला भगवंतांच्या सेवेमध्येच स्वतःला वाहून घ्यायचंय, असं त्यांनी इच्छा केली. बाकी ही इच्छा सोडून, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा सोडून त्यांना काहीच इच्छा शिल्लक नव्हती. अशा पद्धतीनं ह्या वर्णनावरून आपल्याला काय कळालं, काय लक्षात आलं, की ते कृष्ण भावनेमध्ये किती एकरूप झालेले होते, कसं कळालं ह्याच्यामुळे, भगवंतामध्ये किती एकरूप झालेले होते कसं कळालं तुम्हाला हरे ह्याच्यावरून, कृष्ण. तसं कशामुळे तुम्ही तसा निष्कर्ष ते काढू सगळे शकला की, त्यांची जी सगळे इंद्रिय आहेत त्यांनी ते कशा पद्धतीने भगवंताच्या सेवेसाठी लावले, त्याच्यावरून बरोबर आहे. कळतं आपल्याला की हा, ते किती तसं त्यांनी एक पण एकमेव इंद्रिय सोडलेलं नाहीये, है ना. आहेत. हा, तर हा, आता मग भगवंतांच्या सेवेत इंद्रिय लावल्यामुळे त्यांना काय झालं, त्यांच्या इंद्रियांना इथं उच्चतर रसाचा अनुभव झालेला आहे, है ना. आणि बाकीचे झाला हा. सगळे जे इंद्रिय तृप्तीचे रस कसे असतात, हे तुच्छ रस असतात या उच्चतर रसाच्या समोर. आणि आता त्याच्याबद्दल त्यांना काहीच आकर्षण राहिलेलं नाही, है ना. आणि ते दिसून आलं इथं, है ना,
की जसं दुर्वास मुनींनी, त्यांना एक रस असतो है ना, काय रस असतो या जगामध्ये, जर आपला कुणी अपमान केला है ना, आपली चूक नसताना पण आपल्याला कुणी त्रास दिला. आता इथं अमरीश महाराजांची चूक होती का? दुर्वास मुनी आणि त्यांच्या नाही. संबंधामध्ये अमरीश महाराजाची चूक नव्हती है ना. मग दुर्वास मुनींनी काय केलं? नव्हती. तरी पण दुर्वास मुनींनी त्यांना त्रास दिला है ना, त्यांच्यावर चुकीचा आरोप केला है ना, बरोबर आहे. मग एक आरोप प्रकारे केला, दुर्वास अपमान केला. मुनींनी काय केला? हो, त्यांच्यावर अन्याय केला, बरोबर आहे. अन्याय केला. हा, मग अन्याय झाला, जर एखाद्या व्यक्तीवर जर कुणी अन्याय केला तर तो काय करतो? कोर्टामध्ये केस करतो त्याच्या विरोधात है ना, आणि त्या अन्यायाविरुद्ध बंड करतो, बरोबर आहे. तसं काही बंड केला का अमरीश हो. महाराजांनी? नाही है ना, कारण नाही त्यांना केलं. काही त्याच्यामुळे फरकच पडला नाही नाही केलं. है ना, कारण त्यांना उंचा रस मिळत होता है ना, त्यांची इंद्रिय कृष्ण भावना भावित असल्यामुळं है ना, त्यांना उच्चतर रसाची अनुभूती त्या ठिकाणी होत होती है ना, त्याच्यामुळं त्यांचा जो खालचा जो रस आहे है ना, त्याच्याबद्दल त्यांना काही तिथं घेणं देणंच राहिलं नाही है ना, त्याच्यामुळे त्यांना काही फरकच पडला नाही है ना. आणि त्यामुळं काय झालं की त्यांनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही, हे आपण बघू शकतो. इथं या उदाहरणावरून आपल्याला लक्षात आलं, हो. इथं जे आपला विषय चालू आहे, की जर एखाद्याला अशी उच्चतर रसाचा जर अनुभव येत असेल है ना, तर त्याला असं ह्या खालच्या रसामुळं काहीच फरक पडत नाही है ना, हे आपण इथं बघू शकतो, जे भगवंतांनी इथं या श्लोकामध्ये सांगितले. आणि प्रभुपाद या विषयावर जे बोलतायत तात्पर्यामध्ये है ना, त्याला कसं हे पूरक असं उदाहरण आहे. तर आता आपण इथं बघितलं या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे, की काय सांगितलं भगवंतांनी, की इंद्रिय ही खूप प्रबळ आणि उच्छृंखल असल्यामुळं है ना, ती काय करतात, विवेकी मनुष्याला सुद्धा काय करतात, जबरदस्तीने खेचून घेतात, त्याच्यामुळं त्यांचं पतन होतं है ना. मग पुढं इथं जे विषय आहे भगवंतांचा, कोणता विषय, कोणत्या विषयाबद्दल बोलतायत भगवंत इथं? कोणत्या विषयाबद्दल बोलतायत? सुरुवातीलाच आपण बघितलं, कोणत्या विषयाबद्दल बोलताय? इंद्रियांचे पतन कसे होते? जी इंद्रिय नियंत्रित नाहीयेत अशा व्यक्तीचं कसं पतन होतं. ठीक आहे, तर पुढं काय सांगतायत त्या विषयामध्ये? तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्य इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तर काय म्हणतायत भगवान? जो इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचे संयमन करतो आणि आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थित करतो, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य असे म्हटले जाते है ना. तर इथं तेच सांगितलंय भगवंतांनी है ना, तेच पुन्हा ह्याची पुनरावृत्ती केलेली आहे है ना. इंद्रिय खऱ्या अर्थाने कधी संयमित होतात है ना, तर कसे होतात इंद्रिय संयमित? तर दोन आपण बघितल्या त्याच्या पायऱ्या आहेत. एक तर काय करावं लागेल आपल्याला, पहिली पायरी अशी आहे की इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून वेगळं ठेवावं लागेल है ना. आणि मग दुसरी पायरी काय, त्या इंद्रियांना भगवंताच्या भक्तीमध्ये लावून, कृष्ण भावनेमध्ये लावून काय करावं लागेल, त्याला संयमित करावं लागेल. तर भगवंत तेच म्हणतायत की आपली भावना माझ्यामध्ये दृढपणे स्थित करतो, म्हणजे आपल्या इंद्रियांना माझ्यामध्ये लावतो है ना, तेव्हाच काय होईल, त्याला स्थिर बुद्धियुक्त मनुष्य म्हटले जातील. म्हणजे तेव्हाच त्याची इंद्रिय काय आहेत, स्थिर आहेत, त्याची बुद्धी, त्याचं मन स्थिर आहे. तात्पर्य वाचा. वाचा कोणीतरी तात्पर्य. वाचते मी प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. योग सिद्धीची परिपूर्णता म्हणजेच कृष्ण भावना, याचे या श्लोकात स्पष्टपणे वर्णन करण्यात आले आहे. आणि जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही, तोपर्यंत त्याला इंद्रियांना संयमित करणे मुळीच शक्य नाही.
पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांशी भांडणं उकरून काढले आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले व त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाहीत. या उलट राजा अंबरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण ते भगवत भक्त होते. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले. अंबरीश महाराज आपली इंद्रिये संयमित करू शकले, कारण श्रीमद भागवतात 9.4.18 ते 20 सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुढील गुण होते. प्रभूजी, पुढचे श्लोक तुम्ही गाता का? नाही, अर्थवाच. ठीक आहे. हो. अंबरीश महाराजांनी आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांशी स्थिर केले. वाचा भगवत धामाचे वर्णन करण्यात रत केली. हातांनी भगवंतांच्या मंदिराचे मार्जन केले. कानांनी भगवत लीलांचे श्रवण केले. नेत्रांनी भगवंतांचे रूप पाहिले. आपल्या शरीराने भगवत भक्तांच्या शरीराला स्पर्श केला. नासिकेद्वारे भगवत चरणावर अर्पिलेल्या फुलांचा सुवास घेतला. जिभेने भगवंतांना अर्पिलेल्या तुळशी पत्राचा रस घेतला. पायाने भगवंतांचे मंदिर असलेल्या तीर्थस्थळांचा प्रवास केला. मस्तकाने भगवंतांना दंडवत घातला आणि भगवंतांच्या इच्छा पूर्ण करण्यातच आपली इच्छा अर्पण केली. आणि या सर्व गुणांमुळे ते भगवंतांचा मतपर भक्त बनण्यास पात्र झाले. या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे. मतपर परंपरेतील श्रेष्ठ विद्वान व महान आचार्य श्री बलदेव विद्याभूषण सांगतात, मदभक्ती प्रभावेन सर्व इंद्रिय विजयपूर्विका स्वात्मदृष्टी सुलभेती भावः. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावानेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमध्ये सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. तथाकथित योगी जे विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात, ते केवळ आभासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आपला वेळ निव्वळ वाया घालवितात. आपण भगवंतांवर आसक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत? सुरुवातीला प्रभुपादांनी आपल्याला सांगितलं की योग सिद्धीची पूर्णता आहे ना. योग सिद्धीची पूर्णता म्हणजे काय, तर इंद्रियावर नियंत्रण करण्याची जी परिपूर्णता आहे, पूर्णता आहे ना, तर ती कधी होऊ शकते? केवळ कृष्ण भावनेमध्ये, भक्तीमध्येच पूर्ण आपले इंद्रिय संयमित होऊ शकतात. तर इथं जसं भगवंतांनी सांगितले की जोपर्यंत मनुष्य कृष्ण भावना भावित होत नाही, तोपर्यंत तो आपल्या इंद्रियांना संयमित करू शकत नाही. बरोबर आहे का हो? असं आहे का? असं म्हटलंय प्रभुपादांनी? बरोबर आहे का प्रभुपादांनी म्हटलेलं? हे खूप चर्चा केली आपण ह्याच्याबद्दल. आता तुमच्यापैकी कोणाला तरी सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे हे, कारण इंद्रिय खूप बलवान असते. आतापर्यंत ही चर्चा केली आपण. उच्चंखल असते. त्यांना कृष्ण भावनेमध्ये गुंतवले, भगवंताच्या सेवेत गुंतवले तरच त्यांच्यावर मर्यादा येऊ शकते किंवा त्यांना बांधून ठेवलं जातं. बरोबर आहे, किंवा त्यांना संयमित करू शकतो है ना. नाहीतर शक्य नाही असं है ना. जे आपण 2 पायऱ्या बघितल्या, त्याच्यात दुसरी पायरी काय आहे? त्यांना उच्चतर रस देण्याची एकच पद्धत आहे. कोणती? त्यांना कृष्ण भावनेमध्ये लावणं. त्याच्यामुळं असं म्हटलंय वाक्य है ना. त्यांना जर आपण कृष्ण भावनेमध्ये, भक्तीमध्ये लावलं नाही, तर ते काय होणार? संयमितच होणार नाही. बरोबर. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे दुर्वास मुनींनी अंबरीश महाराजांना, मागच्या तात्पर्यामध्ये पण हे उदाहरण आलं म्हणतात प्रभुपाद है ना. तर दुर्वास मुनींनी काय केलं? भांडण केलं, उकरून काढलं भांडण है ना. बघा प्रभुपाद कसं सुंदर लिहित आहेत है ना. तिथं भांडण करण्याचं काहीच कारण नव्हतं. ह्या दुर्वास मुनींनी काय केलं? जाणून बुजून तिथं भांडण काय केलं? उकरून काढलं. जबरदस्तीनं तिथं भांडण केलेलं आहे दुर्वास मुनींनी है ना. तिथं काही गरजच नव्हती भांडण करण्याची है ना.
तर एवढं सुंदर लिहितायत की उकरून काढलं है ना. आणि विनाकारण अहंकाराने क्रुद्ध झाले है ना. आणि कारण नसताना त्यांनी मुद्दामून भांडण केले है ना. म्हणजे एक प्रकारे अमरीश महाराजावर जसं आपण चर्चा केली, त्यांनी एक अन्यायच केला है ना. त्यामुळे ते आपल्या इंद्रियांना आवरू शकले नाहीत. त्याचा परिणाम काय झाला हो? त्यांनी आपले इंद्रिय जे आहेत अनियंत्रित सोडले, त्यांना त्यांचाच त्रास झाला. त्याच्यामुळं आपण जर आपले इंद्रिय नियंत्रित नाही केले तर त्याचा दुसऱ्यांना काही फायदा नाहीये है ना. पहिला फायदा कुणाला आहे? आपल्याला स्वतःला आहे है ना. आपण जर आपले इंद्रिय नियंत्रित ठेवले तर है ना. या उलट है ना, आता त्याच्या उलट बघा है ना, इतर नुकसान कुणाचं झालं? दुर्वास मुनींचं झालेलं आहे, त्यांची इंद्रिय संयमित नसल्यामुळं है ना. मग त्याच्या उलट काय झालं? राजा अंबरीश हे दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते है ना. त्यांच्या एवढी त्यांनी काहीच तपस्या केली नव्हती है ना. दुर्वास मुनी एवढी तपस्या केली का? त्यांनी नाही केली. पण ते काही थोडं जंगलात राहिले है ना, किंवा काही केलं त्यांनी. या उलट राजा अंबरीश दुर्वासांच्या इतके श्रेष्ठ योगी नव्हते, पण काय होते? ते भक्त होते. त्यांची सगळी इंद्रिय भगवंतांच्या सेवेत होती है ना. त्यांनी दुर्वासांचा अन्याय शांतपणे सहन केला आणि परिणामी ते विजयी ठरले है ना. इथं काय झालं? परीक्षित महाराज अंबरीश महाराजांची तपस्या किती सोपी आहे. त्यांनी काय केलं? त्यांची तपस्या काय? डोळ्यानं भगवंतांचं रूप बघणं, हातानं भगवंतांचं मंदिर साफ करण्यात लावणं है ना. बोलण्याला कशात लावलं? त्यांनी भगवंतांच्या धामाचं वर्णन करण्यात लावलं है ना. आणि मग काय केलं? कानाला भगवंतांची कथेमध्ये त्यांनी लावलं आणि आपल्या भगवंतांच्या भक्तांना स्पर्श करण्यामध्ये लावलं स्वतःच्या इंद्रियांना, आणि नाकाला भगवंतांना अर्पण केलेल्या फुलाचा वास घेण्यात लावलं, आणि जिभेला भगवंतांना अर्पित तुळशीची ग्रहण करण्यामध्ये लावलं जिभेला. पायांना भगवंतांच्या मंदिराकडे येण्यात लावलं. ही त्यांची तपस्या आहे. दुर्वास मुनींसारखी तपस्या केली काही नाही. बघा इथं आपल्याला भक्तीची पण महानता लक्षात येते. भक्तीमध्ये काहीच तपस्या नाही है ना. साधारण कार्य असतात है ना भक्तीमध्ये, पण त्याच्यामुळं काय होतं? आपल्या इंद्रियांना आपण नियंत्रित करतो, आणि असं जेव्हा संकटाचा काळ येतो त्यावेळेस ते आपल्याला विजय प्राप्त करून देतात. पुढं प्रभुपाद म्हणतायत या संदर्भात मतपर हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य कोणत्या प्रकारे मतपर होऊ शकतो हे अंबरीश महाराजांच्या जीवनावरून दर्शविण्यात आले आहे. मतपर म्हणजे काय? तर कृष्ण भावना भावित होणं, आपल्या सगळ्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावणं. तर बलदेव विद्याभूषण काय सांगतात आपल्याला ह्याच्याबद्दल? मदभक्ती प्रभावेन सर्वेंद्रिय विजयपूर्विका स्वात्मदृष्टी सुलभेती भाव. त्याचा अर्थ काय? तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिपूर्ण सेवेच्या प्रभावामुळेच केवळ इंद्रियांचे पूर्णपणे संयमन करणे शक्य आहे. तर हेच आपण जे पुन्हा आपण एकच चर्चा करतोय, ते काय करतोय की केवळ एकच मार्ग आहे. कोणता? इंद्रियांना संयमित करण्याचा. आणि तो काय आहे? की त्यांना त्यांना भगवंतांच्या सेवेत लावणं आणि कृष्ण भावना भावित त्यांना करणं है ना. त्याच्यामुळेच त्यांचं संयमन होऊ शकतं. दुसरा कोणताच मार्ग नाही. काही वेळा अग्नीचेही उदाहरण दिले जाते. ज्याप्रमाणे धगधगता अग्नी खोलीमध्ये सर्व गोष्टी जाळून टाकतो, त्याचप्रमाणे योग्याच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान विष्णू सर्व प्रकारची अशुद्धता जाळून टाकतात. जसं अग्नी पेटवला आपण की काय होतं त्याच्यामध्ये? काही तो अग्नी जो आहे तो बघतो का की ही वस्तू अशी आहे, ही वस्तू माझा मित्र आहे, ही वस्तू माझी शत्रू आहे, असं काही बघत नाही. त्याच्यामध्ये जो काही येऊन पडेल त्याला जाळून टाकतं. तर तसंच आपल्या हृदयामध्ये जे असतात विष्णू है ना, तर हे हृदय आपलं मन है ना, आपण जर पूर्ण कृष्ण भावना भावित झालो तर काय होतं? हे जे विष्णू आहेत हे सगळ्या घाण गोष्टी है ना, जे आपल्या हृदयामध्ये अभद्र आहेत है ना, जे
काय म्हणू शकतो आपण त्याला, अनर्थ आहेत, है ना, जे खराब गोष्टी आहेत, है ना, त्या सगळ्यांना हे काय करतात, ते जाळून टाकतात. योगसूत्र सुद्धा शून्याचे नाही तर श्री विष्णूंचे ध्यान करण्यास सांगते. त्याच्यामुळं आपल्याला सांगितलंय की विष्णूवर तुम्ही ध्यान करा, भक्ती करा, त्यांच्या रूपावर ध्यान करा. तथाकथित योगी जे विष्णू स्तरावर नसणाऱ्या कोणत्या तरी गोष्टीचे ध्यान करतात, ते केवळ अभ्यासपूर्ण अशा गोष्टीचे व्यर्थपणे ध्यान करीत आहेत, आपला वेळ निव्वळ वाया घालवतात. पण हे जे लोक भगवंतांवर ध्यान करीत नाहीत, ते काय करतायत, त्यांचा वेळ वाया घालवत आहेत. आपण भगवंतांवर आसक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे. वास्तविक योगाचा हाच अंतिम उद्देश आहे. खरा योग म्हणजे काय आहे, की आपण भक्तिमय होणं, आपण कृष्ण भावना भावित होणं. ठीक आहे. आता ह्या व्यक्तीचं कसं, आतापर्यंत तर भगवंतांनी संयमनाबद्दलच सांगितलं, की कसं संयमन करणं अवघड आहे आणि ते आपण केलं पाहिजे हे सांगितलं. आता पुढं सांगतायत पतनाबद्दल, है ना, की कसं पतन होतं. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषुपजायते, संघात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते. काय म्हणतायत भगवंत, इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याला काय म्हणतायत, मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. तर काय म्हणतायत भगवान, इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना कधी करतो मनुष्य इंद्रिय विषयांबद्दलचं चिंतन? जेव्हा त्याची इच्छा तृप्त झालेली नसते. कधी होत नाही त्याची इच्छा तृप्त? म्हणजे त्यांनी अपेक्षा केली आणि ती तृप्ती त्याला मिळाली नाही, तर तो त्या विषयाचं चिंतन करीत राहतो सारखं. म्हणजे उदाहरण देऊन सांगा. आपलं जे उदाहरण आपण दिलं होतं इंद्रियांचं, इंद्रिय विषयाबद्दलचं, तेच उदाहरण घ्या, त्याच्यामध्ये फक्त स्पष्टीकरण द्या. म्हणजे काय आहे, आता इंद्रिय काय आहे आपल्या उदाहरणामध्ये, जिव्हा है ना, आणि इंद्रिय विषय काय आहे, गुलाबजामुन. गुलाबजामुन. हा, मग आता कसं आहे सांगा, आलं का लक्षात तुमच्या? सांगा सांगा, स्पष्टीकरण द्या. म्हणजे आता त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे की गुलाबजामुन खायचेत मला, आणि किंवा रसगुल्ले खायचेत मला, परंतु त्याला ते मिळत नाहीत, किंवा तो जो भक्त असेल तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे जरी त्याची इच्छा आहे तरी पण तो दुर्लक्ष करतो आणि तो ते घेऊन घरी येतो. घरी आल्यानंतर तो भगवंताला भोग लावतो, परंतु ज्याला ते मिळतच नाही किंवा काही कारणवश त्याला ते मिळत नाही, तर न मिळाल्यामुळं मग तो सारखं त्याचं चिंतन करीत राहतो की हे मला कसं बरोबर. प्राप्त होईल, कसं मिळेल, मग त्यासाठी मला काय करायला पाहिजे, कसं मला प्राप्त करावं लागेल, मग त्याच्याच विषयी तो चिंतन करत राहतो सारखा. म्हणजे काय करतायत, आता एखाद्या व्यक्तीचे इंद्रियांना त्याचा उंचा स्वाद मिळाला नाही है ना, मग तो काय करतोय की आता ते उंचा स्वाद मिळाला नसल्यामुळं तो काय करतोय, त्याच्या इंद्रियांना काय करतोय, ते काहीतरी स्वाद लागतो. आपण चर्चा केली ना, इंद्रिय हे बिना स्वादाचे राहू शकतात का? काहीतरी रस लागतो आपल्या, है ना, एकतर उच्चतर रस लागतो किंवा निम्नतर रस लागतो, है ना. इंद्रियांना कोणता तरी एक रस त्यांना लागतो, है ना. जर त्यांना ते कृष्ण भावनेचा उच्चतर रस नाही मिळाला, है ना, तर ते काय करतात, मग निम्नतर रसामध्ये त्यांना लावण्याचा प्रयत्न करतात. आणि निम्नतर रस मध्ये लावण्यामध्ये पण त्यांनी काय झाले, अयशस्वी झाले, किंवा अजून त्याला ती संधीच मिळाली नाही, है ना. इंद्रिय आणि इंद्रिय विषयांना एकत्र करण्याची ही त्यांना संधीच तिथं प्राप्त झाली नाही, तर ते काय करतात,
त्याच्याबद्दलच चिंतन करत असतात. है ना? मग पुढं काय होतं, अशा चिंतनामुळं काय होतं, मनुष्याची त्या विषयाच्या ठिकाणी आसक्ती वाढत. आता तो व्यक्ती काय करतोय, त्याला त्याच्या इंद्रिय जिव्हेला है ना गुलाबजामुन खाण्यात लावायचे. तो नेहमी त्या गुलाबजामुन बद्दलच तो विचार करतोय, चिंतन करतोय. त्याच्यामुळं काय झालं, त्या गुलाबजामुन बद्दलची त्याची आसक्ती वाढत गेलेली आहे. वाढली. नाही ना, आता त्याच्या पूर्ण झोपेत सुद्धा स्वप्नामध्ये पण गुलाबजामुनच येतोय, है ना, एवढी आसक्ती त्याची वाढली. आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न झालंय. काम म्हणजे काय, तर इंद्रियांना सुख देण्याची इच्छा, त्याला काम म्हणतात. इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे ना. तर त्याच्यामुळे आता हे गुलाबजामुनच्या चिंतनामुळे त्याची आसक्ती वाढली आहे. आणि आसक्ती वाढल्यामुळं काय झाले, आता त्याला ते खावंच वाटतायत गुलाबजामुन. आता त्याच्याशिवाय तो राहू शकत नाही. आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. आणि आता ह्याच्यामुळं काय की समजा त्याला आता मग त्याच्याकडे जर पैसे नसतील तर तो काय करणार, चोरी करण्याचा तो प्रयत्न घेऊ करणार. शकत नाही. हा, चोरी करण्याचा प्रयत्न करणार है ना. आणि समजा हम्म. त्याला पोलिसांनी पकडलं गुलाबजामुन चोरताना दुकानातून, है ना, तर त्यांना काय होणार, क्रोधित होणार त्यांच्यावर, है ना. तर असं होतं ते, अशा प्रकारे त्याचं पतन होतं. है ना. हे पतनाची सुरुवात कुठून झाली, त्याची सुरुवात इथून झाली की त्याची चूक ही झाली की त्याने त्याच्या इंद्रियांना भक्तीमध्ये नाही लावलं. भक्तीमध्ये लावला नसता तर हे प्रश्नच आले नसते. तर भक्तीमध्ये लावलं नसल्यामुळं काय झालं, त्याचे इंद्रिय रिकामे होते. आणि आपण बघितलं की इंद्रियांना काहीतरी रस लागतो, है ना. एकतर उच्चतर रस लागतो किंवा निम्नतम रस लागतो, है ना. आणि जर त्याला हे उच्चतर रस जर नसेल तर तो मग निम्नतम रस शोधत असतो, है ना. आणि निम्नतम रस शोधल्यामुळं काय होतं की तो त्याच चिंतन करतो, कसं इंद्रियांना इंद्रिय विषयामध्ये लावायचं. आणि ते चिंतन करत असताना मग काय होतं, त्याची आसक्ती वाढते इंद्रिय विषयाबद्दलची. आणि त्या आसक्तीमधून काम उत्पन्न होतो आणि कामाचा क्रोधात परिणाम होतो. असं त्याचं पतन होतं. ठीक आहे, तात्पर्य वाचा कोणीतरी. हरे कृष्णा. वाचू का प्रभूजी? वाच. जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे. आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देव देवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावना भावित होणे होय. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा शिव त्यासाठी तयारही झाले आणि परिणामी कार्तिकेयचा जन्म झाला. परंतु जेव्हा हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते तेव्हा याचप्रमाणे मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंताचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंताच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते. आणि हेच यशाचे रहस्य आहे. म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो. कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं काय सांगतायत प्रभुपाद, की जो मनुष्य कृष्ण भावना भावित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना, आपण बघितलं याची सुरुवात कुठं होते, कृष्ण भावना भावित नसल्यापासून. नाही. हा,
तर आपण जर कृष्ण भावना भावित असलो असतो तर हे प्रश्नच आला नसता पुढचा, है ना. म्हणजे काय, जर आपण आपल्या इंद्रियांना आहे ना भगवंतांच्या सेवेत जर लावलं तर बाकीच्या हे जे समस्या आहेत त्या उद्भवणारच नाहीत, म्हणजे आपलं पतन होणारच नाही, है ना. आता इथं ह्या व्यक्तीनं काय केलंय, स्वतःच्या इंद्रियांना आहे ना इंद्रिय विषयांमध्ये लावलंय. त्यांनी भगवंतांच्या सेवेत लावायच्या ऐवजी त्यांनी काय केलंय, रिकामं ठेवलंय. आणि रिकामं जर आपण इंद्रियांना ठेवलं तर ते आपोआपच इंद्रिय विषयाकडे आकर्षिले जातात. का असं आकर्षिले जातात? कारण आपले इंद्रिय काय आहेत, उच्छृंखल आहेत. ते एकतर भगवंतांच्या सेवेकडे आकर्षित होतात किंवा इंद्रिय विषयांकडे आकर्षित होतात. भौतिक इच्छामुळे तो प्रभावित होतो. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील, है ना. तर बघा, तेच सांगितलंय प्रभुपादांनी, जर आपण त्यांना सेवेत नाही लावलं तर ते कुठं जातील इंद्रिय, भौतिक कार्यामध्ये. त्याच्यामुळे काय महत्वाचं आहे, त्यांना सेवेमध्ये लावणं महत्वाचं. लावणं या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देव देवताच नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकरही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात, है ना. तर हे एवढं महत्वाचं आहे. तर त्यांनी माग एका श्लोकामध्ये सांगितलं होतं, बहुतेक 60व्या श्लोकामध्ये, है ना, की तिथं काय झालं होतं, विवेकी माणसाचे इंद्रिय पण काय होतात, खेचले जातात, है ना. तर हेच आता उदाहरण देत आहे ना, की विवेकी माणसाचेच नाही तर देवी देवतांचं पण असंच होतं, है ना. त्यांच्या पण वरचं आता सांगतायत प्रभुपाद, है ना. भगवंतांनी तर सांगितलं की विवेकी व्यक्तीबद्दल, है ना, पण आता इथं व्यक्तींच्या पण वर देवी देवताबद्दल प्रभुपाद सांगतायत. तर बघा, ब्रह्मदेव आणि शंकर, है ना, ह्या लोकांचे पण काय आहेत, इंद्रिय नियंत्रित नाहीयेत. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळमुक्त होण्याचा एकच मार्ग आहे, म्हणजे कृष्ण भावना भावित होणे होय, है ना. इंद्रिय नियंत्रित करण्याचा एकच मार्ग आहे की कृष्ण भावना भावित. भगवान शिव हे ध्यानमग्न होते, है ना. तर बघा कसं त्यांनी आता उदाहरणाद्वारे सांगतायत प्रभुपाद, है ना. शिवजी ध्यान करत होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केली, है ना, पार्वतीनं काय केलं, त्यांचं ध्यान मोडलं, है ना, आणि शिव त्यासाठी तयारही झाले, है ना. आणि शिव काय झाले, शिवजींचे इंद्रिय उच्छृंखल आहेत, है ना, ते पण पार्वतीकडे आकर्षिले गेले आणि त्याच्यामधून त्यांना एक मुलगा प्राप्त झाला इंद्रिय सुख त्यांनी घेतल्यामुळं. परंतु जेव्हा हरिदास ठाकूर, है ना, पण आता काय, त्यांचं उदाहरण त्यांनी काय केलंय, आता इथं एक सामान्य व्यक्ती सोबत त्यांची तुलना करतात. हे तर झालं देवता शिवजी, पण एक सामान्य व्यक्ती आहे, मनुष्य आहे ना. कोण आहेत ते मनुष्य? हरिदास ठाकूर, है ना. ते कोण आहेत? भगवंतांचे भक्त आहेत, है ना. त्यांच्या समोर कोण अवतरित झाली? मायादेवी, है ना. मायादेवी कुणाचा विस्तार आहे? पार्वतीचा, सेम, है ना. दुर्गा देवीचा अवतार आहे ना मायादेवी, आणि दुर्गा पार्वती हा एकच आहे, है ना. तर त्या सेम पार्वती व्यास हरिदासांच्या समोर तिथं झाले वेगळ्या रूपामध्ये, मायादेवीच्या रूपामध्ये, है ना. आणि तिथं मायादेवीच्या रूपात आली आणि तिनं त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला. पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली, है ना. पण हरिदास ठाकूरांचं काय होतं, सगळी इंद्रिय त्यांची काय होती, भगवंतांच्या सेवेत होती, है ना. ते एकदम ध्यानपूर्वक नाम जपामध्ये लागल्यामुळं त्यांची सगळी इंद्रिय त्या ठिकाणी भगवंतांच्या सेवेत होती. त्याच्यामुळे ह्या मायादेवी जी त्यांच्या समोर प्रकट झाली, त्याच्यामुळे ते बिलकुल विचलित नाही झाले. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रियोपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते आणि हेच यशाचे रहस्य आहे.
तर काय म्हणतायत प्रभुपाद की आपण एक यमुनाचार्यांचा पण एक श्लोक बघितला होता. तिथं काय आहे की ते भगवंतांचे प्रामाणिक भक्त है ना, त्यांनी काय केलं, सर्व प्रकारचा इंद्रिय उपभोग टाळला है ना. ते इंद्रिय उपभोगाच्या विचारावर पण ते काय केले, हुकले है ना. आणि त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते. आणि हेच यशाचे रहस्य आहे. त्यांना काय झालं, तिथं भगवंतांच्या संघामध्ये, भगवंतांच्या सेवेमध्ये सगळे इंद्रिय लावल्यामुळं त्यांना काय झाली, आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे. म्हणून जो कृष्ण भावना भावित नाही, तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही सामर्थ्यशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच ठरतो. त्याच्यामुळे जो कृष्ण भावना भावित नाहीये त्याचा इंद्रिय संयमच होऊ शकत नाही. कारण काय होतं, त्याच्या इंद्रियाला विषय सुख लागतच. पण भक्त जो आहे त्याच्यामध्ये तसं नसतं, त्याला ऊचा रस प्राप्त होतो. पण बाकीच्या लोकांना काय होतं की विषय सुखाचा थोडा जरी त्यांच्या मनामध्ये विचार आला तर ते काय होतात, इंद्रिय तृप्ती करण्यासाठी त्यांनी उद्युत होतात, त्यांच्यात इच्छा होते इंद्रिय तृप्ती करण्याची आणि त्यांना करावंच लागतं. त्यांच्या समोर मग काही पर्याय राहतच नाही इंद्रिय तृप्ती करण्याशिवाय. भक्तांचं तसं नसतं की त्यांची, जसं एखाद्या व्यक्तीला भूक आहे तर त्याला खावंच लागतं है ना, तर खाल्ल्याशिवाय त्याची भूक जाईल का, नाही. पण भक्ताचं कसं असतं की त्यांचं पोट आधीच भरलेलं असतं उच्चार रस्सा म्हणून, त्याच्यामुळे त्यांना काही इंद्रिय तृप्तीची तिथं प्रश्नच त्यांच्यामध्ये उद्भवत नाही. तर आता इथं भगवंत काय सांगतायत की कसं पतन होतं. मग या श्लोकामध्ये त्यांनी काय काय सांगितलं, पतनाची सुरुवात कुठून होते सांगितलं 62व्या श्लोकामध्ये. सांग, कुठून होते पतनाची सुरुवात. आता आपण अभ्यास केला 62व्या श्लोकाचं भाषांतर अभ्यास केलं, तात्पर्याचा अभ्यास केला. कसं सुरू झालं हे पतन. इंद्रिय तृप्तीचा विषय अगोदर येतो. ते त्याच्या अगोदर काय येतं, इंद्रिय तृप्तीच्या विषयाच्या अगोदर काय येतं. इंद्रिय तृप्तीच्या आधी विषयाच्या अगोदर काय येतं की तो व्यक्ती आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावतच नाही. सेवेत लावत नाही. हा सॉरी, जो व्यक्ती आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावित नाही तो व्यक्ती इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करतो. कसं आणि करतो, ज्यावेळी इंद्रिय भगवंतां सुरुवात काय होते, एखादा व्यक्ती आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावत नाही, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्या इंद्रियांना काय झालं, उच्च रस मिळाला नाही. घ्या ना, मग आपण बघितलं की इंद्रियांना काहीतरी काय लागतो, रस लागतो है ना. मग उच्च रस त्यांना मिळाला का, नाही मिळाला. मग आता ते काय शोधतील, रस नाही मिळाला. आता इंद्रियांना रस पाहिजे, वरचा उच्च रस नाही मिळाला, मग कोणता रस ते शोधतील, खालचा रस शोधतील किंवा निम्न प्रकारचा रस शोधतील. मग आता ते कसं मिळेल निम्न रस त्यांना, ते शोधतायत आता निम्न रस. कसं मिळेल निम्न रस त्यांना, त्या विषयाची त्यांची आसक्ती वाढत जाते. नाही नाही, निम्न रस आता मिळवण्यासाठी ते काय करतील, प्रयत्न करतील, बरोबर आहे, प्रयत्न करतील काहीतरी हा. कसा मिळवायचा. आणि कसं कसं प्रयत्न करतील निम्न रस मिळवण्याचा, कसं मिळतो निम्न रस, कसा मिळतो, कोणता आहे निम्न रस, कोणता आहे, कोणता आहे निम्न रस, इंद्रिय तृप्तीचा रस निम्न रस आहे, बरोबर. इंद्रिय तृप्तीची इच्छा म्हणजे इच्छा, निम्न हा. रस म्हणजे आता त्यांना काय, त्यांना उच्चतर रस मिळाला नाही, निम्न रस मिळवण्यासाठी ते काय करतील, इंद्रिय तृप्ती करण्याचा प्रयत्न करतील, बरोबर आहे. निम्न रस. मग आता इंद्रिय तृप्ती करण्याचा ते कसं प्रयत्न करतील, काय असते इंद्रिय तृप्ती. इंद्रिय तृप्तीमध्ये आपण बघितलं की इंद्रिय कुठं जातात,
इंद्रिय विषयांकडे जातात. बरोबर आहे. मग आता ते काय करायचंय, त्यांना इंद्रिय तृप्ती करायची. बरोबर आहे. कशासाठी करायचे? कारण त्यांच्या इंद्रियांना काहीतरी रस पाहिजे. उच्चतर रस आता त्यांना मिळाला नाही, है ना. मग ते आता इंद्रिय तृप्ती करण्यासाठी काय करतायत, इंद्रियामध्ये ते काय करतायत, आता इंद्रिय विषयांचं चिंतन करतायत. कशासाठी? इंद्रिय तृप्ती करण्यासाठी, है ना. आता सांगा पुढं. आता इथं आपण आलो, आता इंद्रियामध्ये ते काय करतायत, इंद्रिय विषयांचे चिंतन करतायत. हे पहिल्यांदा सुरुवातीचं इथं भगवंतांनी सांगितलं नाही, पण ते आपण समजलेलं आहे, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. आता सांगा काय सांगतायत भगवंत. आता काय करतायत, इंद्रिय विषय कशाचं चिंतन करतायत, सॉरी इंद्रिय कशाचं चिंतन करतायत? अपेक्षित गोष्टीचं. नाही नाही, हा अपेक्षित गोष्ट, त्याला काय शब्द आहे, इंद्रिय विषय. इंद्रिय विषयांचे चिंतन करतात. हा, कोण चिंतन करतंय? इंद्रिय, है ना. इंद्रिय. मग आता पुढं काय होतं असं चिंतन केल्यावर? ती आसक्ती वाढत जाते. ती बरोबर जोपर्यंत वस्तू मिळत नाही तोपर्यंत आसक्ती वाढत जाते त्याची. बरोबर आहे. मग आसक्ती वाढल्यावर काय होतं? आसक्ती वाढल्यावर काय आसक्ती होतं? वाढत गेल्यानंतर मग त्या ठिकाणी काम उत्पन्न होतो. काम म्हणजे काय असतं? काम म्हणजे हम्म. इंद्रिय विषयांचे सुख घेण्याची इच्छा. इंद्रिय काम विषयांचे उत्पन्न सुख घेण्याची इच्छा, ते तिथं उत्पन्न झाला आणि काम. हा बरोबर. कशापासून आणि उत्पन्न झालं हे काम? आसक्तीमुळं. हा, आसक्ती. बरोबर. मग पुढं काम उत्पन्न झाल्यावर काय झालं? आणि हा काम त्याचं पूर्ण नाही झाला, म्हणजे ती इच्छा अपूर्ण राहिली किंवा पूर्ण होत नाहीये, तर अशा वेळी तो मग त्याचा क्रोध निर्माण होतो. बरोबर. इथपर्यंत भगवंतांनी सांगितलं की तो हा. क्रोध होतो, है ना. आता पुढचं काय सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये? आता कुठपर्यंत आलेत भगवंत? क्रोधापर्यंत आलेत. बरोबर आहे. एवढं समजलं सगळ्यांना? कुणी आहे ज्याला समजलं नाही असं? ठीक आहे. आता क्रोधापासून भगवंत पुढे घेऊन जात आहेत. एका श्लोकात त्यांनी क्रोधापर्यंत आपल्याला घेऊन आले. आता पुढे घेऊन जात आहेत. बघूया काय म्हणतायत भगवंत पुढं. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. आता क्रोधापासून पुढे घेऊन जात आहेत. काय म्हणतायत? क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो. आता हा क्रोधापासून काय होतो? व्यक्ती मोहित होतो. सम्मोह म्हणजे काय? मोहित होतं, त्याला भान राहत नाही तो काय आहे. तर बघा तुम्ही, जे व्यक्ती क्रोधी झालेले आहेत, ज्यांना राग आलेला आहे, मराठीमध्ये क्रोधाला काय म्हणतात? राग, है ना. संस्कृतमध्ये राग शब्दाचा अर्थ वेगळा आहे. काल बघितला आपण, काल राग शब्द आपण बघितला होता, है ना. तो संस्कृतचा होता. काय अर्थ होता त्याचा राग शब्दाचा? आवडणाऱ्या गोष्टी. हा, आवडणाऱ्या गोष्टी. म्हणजे राग. बरोबर आहे. संस्कृत मधला तो राग आहे. मराठी मधला राग म्हणजे काय? भान राहत नाही. राग मराठी, म्हणजे क्रोध. हा, मराठीमध्ये राग क्रोध म्हणजे अनावर होतो. क्रोध आहे, है ना. तर जेव्हा क्रोधापासून सम्मोह, तर तुम्ही बघा, जे व्यक्ती क्रोधित झालेले आहेत, है ना, ज्यांना राग अनावर झालेला आहे, है ना, ते काही पण बोलत असतात, है ना. भांडणं करण्यामध्ये पूर्ण स्वतःला वाहून घेतात, है ना. त्यांना काहीच भान राहत नाही, है ना. ते किती मोठे कलेक्टर आहेत, है ना, किती मोठे पदाधिकारी आहेत, है ना, तरी पण ते जेव्हा एकदा भांडणं करायला लागतात, है ना, तर त्यांना त्याचं काहीच भान राहत नाही की आपण एवढे मोठे व्यक्ती आहेत, आपण अशा प्रकारचे शब्द वापरायला पाहिजे का भांडणामध्ये, है ना. तर ते असं एकदम खालच्या स्तरावरची भाषा वापरतात लोक भांडणामध्ये, है ना. एकमेकांना शिवीगाळ करतात, है ना, अपशब्द बोलतात, है ना. असं का होतं? कारण ते क्रोधित झालेले आहेत, है ना. ते एकमेकांशी भांडणं करत आहेत आणि तिथे त्यांना भान राहिलेलं नाही, है ना. ते पूर्णपणे मोहित झालेले आहेत, है ना, की आपण कोण आहोत हे विसरून जातात ते लोक, है ना. असं काय होतं? मोह होतो, है ना. आणि मोहापासून काय होतं? स्मृती भ्रमित होते, म्हणजे ते विसरून जातात की ते स्वतः कोण आहेत, है ना. त्यांची स्मृती संपते आणि स्मृती भ्रमित झाल्यामुळे काय होतं? बुद्धिनाश होतो, है ना. त्याच्यामुळं रागामध्ये आलेला व्यक्ती काहीही करतो, है ना.
आपण बघतो की जेव्हा जे भक्त नाही आहेत असे है ना लोक, है ना, हे आता चर्चा इथं कशाची चालू आहे, त्यांचीच चालू आहे. जे भक्त नाही आहेत अशा लोकांचं कसं पतन होतं, है ना. तर आपण बघतो की कसं काही लोक काय करतात रागाच्या भरात, है ना, कधी कधी आई आपल्या मुलाचा खून करते, कधी मुलगा आपल्या मुलाचा खून करतो, है ना, भाऊ भावाचा खून करतो, है ना, वडील मुलाचा खून करतात, मुलगा वडिलांचा खून करतो, है ना. अशा या जवळच्या नात्यामध्ये पण, है ना, भाऊ भाऊ, आई वडील, है ना, मुलगा वडील, है ना, असे लोक पण काय करतात, एकमेकांना मारून टाकतात, है ना. कशामुळं? केवळ त्यांचा क्रोध एकमेकांवर अनावर होतो, है ना. आणि क्रोधामुळे ते मोहित होतात, मोहापासून त्यांची स्मृती भ्रंश होते, आणि स्मृती संपली की बुद्धी त्यांची संपते. बुद्धी ते लोक घाण ठेवतात आणि विचार नाही करत की समोर कोण आहे, आपलाच नातलग आहे, आपलेच वडील आहेत, आपलाच मुलगा आहे, है ना. मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते, है ना. आणि असा बुद्धिनाश झाला की त्याचं पतन झालं, है ना. इथं भगवंतांनी पूर्ण केलं ते पतनाबद्दलचं जे आहे ते, है ना. अशा प्रकारे त्या व्यक्तीचं पतन होतं. त्याची सुरुवात कुठून झाली हो ह्या पतनाची? की त्या व्यक्तीनं काय केलं, आपल्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये नाही लावलं, है ना. इथून सुरुवात झाली त्याची. आता इथं भगवंतांनी पूर्ण केलं की कसं त्याचं भगवंतांच्या अंधकूपात पतन झालेलं आहे. समजलं भाषांतर सगळ्यांना? तात्पर्य वाचा मग कोणीतरी. वाचू का प्रभूजी मग? वाच. कुणी नाही का दुसरं? हम्म. श्रील रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधू 1.2.258 मध्ये आपल्याला सांगितले आहे की प्रापंचिकतया बुद्ध्या हरी संबंधी वस्तूना मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाहीत. त्यांच्या या तथाकथित वैराग्याला फल्गू किंवा गौण म्हटले आहे. या उलट कृष्ण भावना भावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परम सत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करू शकत नाही. निर्विशेषवादी चांगले अन्न पदार्थ खाण्याचे टाळतो, तर भक्त जाणतो की श्रीकृष्ण हे परम भोक्ता आहेत आणि त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेले सर्व काही ते ग्रहण करतात. म्हणून उत्तम अन्न पदार्थ भगवंतांना अर्पण केल्यानंतर भक्त ते शेष अन्न प्रसादम म्हणून ग्रहण करतात. याप्रमाणे सर्व गोष्टींना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते आणि यामुळे पतनाचा धोका नाहीसा होतो. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. म्हणून निर्विशेषवादी त्यांच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. असे म्हटले आहे की असा जीव जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर पोहोचला तरी त्याला भक्तिपूर्ण सेवेचा आधार नसल्यामुळं त्याचे पतन होते. हरे कृष्ण. धन्यवाद. आता इथं काय म्हणतायत प्रभुपाद की श्रील रूप गोस्वामी है ना, त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय. कोणता ग्रंथ लिहिलाय? भक्ती रसामृत सिंधू. आपण त्याचा अभ्यास करणार आहोत, है ना. आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे तो ग्रंथ. भगवद्गीतेनंतर आपण त्याचा अभ्यास करतो. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे. काय आहे? प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुनः मुमुक्षुभी परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते. काय म्हणतात? कृष्ण भावनेच्या विकासामुळे समजू शकते की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोग होऊ शकतो. कसं समजलं हो आपल्याला?
की प्रत्येक गोष्टीचा भगवंतांच्या सेवेत कसा उपयोग होऊ शकतो? आपण आता उदाहरण बघितलं ना अमरीश महाराजांचं. काय होतं त्या उदाहरणात? यमुनाचार्यांनी जो श्लोक दिला तो त्याच्यातून हम्म आपल्याला समजलं की हम्म आपले प्रत्येक अवयव आपण कृष्ण भावनेमध्ये लावला पाहिजे. प्रत्येक वस्तूला आपण आपल्या अवयवांद्वारे भगवंतांच्या सेवेत लावू शकतो. बरोबर. थोडं पाणी दे ग मला. पुढं काय म्हणतायत? ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही, ज्यांना कृष्ण भावनेचे ज्ञान नाही ते कृत्रिमरित्या भौतिक गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात. तर ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही आहे ना, की कसं आपण आपल्या इंद्रियांना या जगातल्या सगळ्या गोष्टींना भगवंतांच्या सेवेत लावू शकतो, तर ते लोक काय करतात? कासवासारखं ते काय करतात? इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवायचा प्रयत्न करतात. मग काय होतं? परिणाम काय होतो? जरी त्यांना भौतिक बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असली तरी ते वैराग्याची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकत नाहीत. आणि जरी त्यांना काय करायचं होतं? भौतिक बंधनापासून है ना मुक्त व्हायचंय त्यांना, त्यांची पण इच्छा काय आहे? ह्या जगामधून मुक्ती पाहिजे त्यांना, है ना. पण ते पूर्णपणे वैरागी बनू शकत नाहीत. कारण काय हो? त्यांनी काय केलंय? त्यांच्या इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत नाही लावलेलं. त्यांची इंद्रिय अतृप्त आहेत. त्याच्या उलट काय आहे? कृष्ण भावनाभावित मनुष्याला प्रत्येक गोष्टीचा उपयोग भगवत सेवेमध्ये कसा करावा याचे ज्ञान असते, म्हणून तो भौतिक भावनेला बळी पडत नाही. उदाहरणार्थ, तर भगवंतांचा भक्त काय करतो की सगळ्या गोष्टीला भगवंतांच्या सेवेत लावतो. काय उदाहरण आहे त्याचं? निर्विशेषवादी मनुष्याच्या दृष्टीने भगवंत किंवा परम सत्य हे निर्विशेष असल्यामुळे अन्न ग्रहण करत नाही, है ना. तर जे निर्विशेषवादी आहेत ते भगवंतांना काय म्हणतात की हे त्यांना काही इंद्रिय नाहीत, है ना, त्याच्यामुळे त्यांना खाऊ घालायची पण गरज नाही, भोग दाखवायची गरज नाही, है ना. त्याच्यामुळं काय आहे की निर्विशेषवादी कधीच चांगले पदार्थ खात नाही. पण भक्तांचं कसं असतं की त्याला माहित असतं की भगवंत हे एक व्यक्ती आहेत, ते परमभोक्ता आहेत, त्याच्यामुळे तो काय करतो? भगवंतांना अर्पण करतो भोग, आणि ते प्रसादम म्हणून त्याचा स्वीकार केला जातो. याप्रमाणे सर्व गोष्टी आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. त्याच्यामुळे सर्व गोष्टींना काय होतं? आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं, कारण त्या भगवंतांना अर्पण केलेल्या असतात. कोणती पण गोष्ट भगवंतांना जर अर्पण केली तर ती पण कशी होते? आध्यात्मिक होते. आणि त्याच्यामुळे भक्तांचं पतन होत नाही. भक्त हा कृष्ण भावनेमध्ये प्रसाद ग्रहण करतो, तर अभक्त याचा भौतिक म्हणून तिरस्कार करतो. अभक्त जो आहे तो त्याला काय म्हणतो? हे भौतिक आहे, इंद्रिय विषय समजतो आणि दूर ठेवतो. म्हणून निर्विशेषवादी त्याच्या कृत्रिम तथाकथित वैराग्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं? हे निर्विशेषवादी जे आहेत ते जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. आणि याच कारणास्तव मनाच्या यत्किंचित विचलनामुळेही त्याचे भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात पुन्हा पतन होते. त्याच्यामुळं काय होतं? त्याचं पुन्हा पतन होतं. या भौतिक ह्याच्यामध्ये काय होतं? कारण त्याला उच्च रस प्राप्तच नसतो, मग निम्न रसाचा तो शोध घेत असतो आणि मग त्याच्यामुळे त्याचं पतन होतं. तो जरी मोक्षाच्या अंतिम स्तरावर जरी पोहोचला पण त्याच्यामध्ये भक्तीचा आधार नसल्यामुळं काय होतं? त्याचं पतन होतं. ठीक आहे. तर असं हे भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचं कसं पतन होतं. त्यांनी हा विषय सांगितला इथं. मग आता इथं त्यांनी हे एक असंच त्यांनी एक मुद्दा सांगितला होता की कसं एखाद्या व्यक्तीचं इंद्रिय संयम होतं, स्थितप्रज्ञेचं इंद्रिय संयम होतं आणि एखाद्या व्यक्तीचं इंद्रिय संयम होत नाही. हे इथं ज्याचं इंद्रिय संयम होत नाही ते पण भगवंतांनी इथं 4 श्लोकामध्ये विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे, है ना. अशा रीतीने काय झालं? अर्जुनाच्या तिसरा जो प्रश्न होता, है ना,
एखादा व्यक्ती एखादा व्यक्तीने स्थितप्रज्ञ जो आहे तो कशा प्रकारे इंद्रिय संयम करतो, है ना. असा अर्जुनाचा जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये भगवंतांनी 2 मुद्दे सांगितले. ह्या स्थितप्रज्ञाचं इंद्रिय संयम कसं होतं हे सांगितलं. त्याच्यामध्ये काय उत्तर दिलं भगवंतांनी? 2 पायऱ्यात उत्तर दिलं. हा स्थितप्रज्ञ जो असतो हा काय करतो, कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना इंद्रिय विषयांपासून दूर ठेवतो. आणि काय करतो, दुसऱ्या पायरीमध्ये काय करतो, आपल्या इंद्रियांना हे उच्चतर रसाची प्राप्ती करून देतो भगवंतांच्या सेवेमध्ये लावून, है ना. त्याच्यामुळं या स्थितप्रज्ञाचं इंद्रिय संयम होतं. आणि ज्याचं इंद्रिय संयम होत नाही त्याच्यासोबत काय होतं, ज्याचं इंद्रिय संयम होत नाही त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो काय करतो, आपल्या इंद्रियांना उच्चतर रसाचा अनुभव देत नाही. आणि उच्चतर रसाचा अनुभव इंद्रियांना दिला नसल्यामुळे इंद्रिय त्याचे कुठं जातात, खालच्या निम्न रसाकडे जातात. आणि निम्न रसाकडे कसं जातील, त्याच्यासाठी त्याची इंद्रिय इंद्रिय तृप्तीचा प्रयत्न करतात. आणि इंद्रिय तृप्तीचा प्रयत्न करत असताना त्याची इंद्रिय काय करतात, इंद्रिय विषयांचं ध्यान करतात, है ना. आणि इंद्रिय विषयाचं ध्यान केल्यामुळं त्याची तिथं आसक्ती वाढते. आसक्ती वाढल्यामुळे त्याचा काम वाढतो. काम वाढल्यामुळे त्याचा क्रोध वाढतो. क्रोध वाढल्यामुळं काय होतं, तो मोहित होतो. मोहित झाल्यामुळं काय होतं, त्याचा स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंश झाल्यामुळं काय होतं, त्याचा बुद्धीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळं काय होतं, बुद्धीचा नाश झाला की काय त्याच्या पुढं काय दिले, पतन होतं, है ना. भौतिक अंधकूपात त्याचे पतन होते, है ना. असं भगवंतांनी सांगितलं. म्हणजे इथं काय सांगितलं भगवंतांनी, ज्याची इंद्रिय संयमित आहेत त्याच्याबद्दल पण सांगितलं आणि ज्याची इंद्रिय संयमित नाहीत त्याच्याबद्दल पण सांगितलं, है ना. असं हे इंद्रिय संयमनाचा पूर्ण मोठा विषय इथं भगवंतांनी संपवलेला आहे. मग आता ह्याच्या पुढच्या प्रश्नाला भगवंत हात लावतात. मग पुढचा प्रश्न काय आहे हो, कितवा प्रश्न आहे आता पुढचा? चौथा. चौथा आहे. काय आहे तो प्रश्न, कुणाचा प्रश्न आहे तो, कोण विचारलाय? भगवंतांनी, अर्जुनांनी विचारलाय. हा, काय आहे चौथा प्रश्न? काय आहे चौथा प्रश्न? दुसरं कुणी प्रयत्न करा. हा, चौथा प्रश्न आहे की तो चालतो कसा. चालतो कसा, बरोबर. कोण चालतो, तो म्हणजे कोण? स्थितप्रज्ञ व्यक्ती. हा, स्थितप्रज्ञ व्यक्ती, बरोबर. तो कसा चालतो. आता आचार्य ह्याचा गूढ अर्थ सांगताय, है ना. चालतो कसा ह्याच्या माग आहे की आता त्याने त्याच्या इंद्रियाला कसं हे करतो, काय म्हणता येईल त्याला, इंद्रियांना कसं व्यस्त ठेवतो असं आपण म्हणू शकतो, है ना. आता अगोदरचा प्रश्न काय होता, कसा बसतो, त्याचा अर्थ काय होता, इंद्रियांना कसं संयमित करतो असं. संयमित करतो. हा, आता इथं काय आहे, कसा चालतो त्याचा अर्थ काय आहे, इंद्रियांना कसं व्यस्त ठेवतो, कामात लावतो, है ना. व्यस्त ठेवतो, कामात लावतो, असा त्याचा गूढ अर्थ आहे, है ना. हे लिहून घ्या, नाहीतर विसरून जाताल तुम्ही. हे गूढ अर्थ तुम्हाला कुठं वाचायला मिळणार नाही, है ना. हे आचार्यांच्या पुस्तकात आहे. त्याचा अर्थ काय आहे की तो आपल्या इंद्रियांना कसं व्यस्त ठेवतो. ठीक आहे. मग आता कसा व्यस्त ठेवतो असा प्रश्न आहे ना अर्जुनाचा. आता भगवंत त्याचं उत्तर देत आहेत त्या पूर्ण 64व्या श्लोकापासून 71व्या श्लोकापर्यंत, की कसा तो आपल्या इंद्रियांना व्यस्त ठेवतोय या अध्यायाच्या शेवटपर्यंत. ठीक आहे. तर आता कसं व्यस्त ठेवतोय आपण ऐकूया भगवंताकडून. भगवंत काय म्हणते, रागद्वेष विमुक्तैस्तु विषयान इंद्रियेश्चरन् आत्मवशेर्विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. काय म्हणतात, पण आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा, आसक्ती आणि अनासक्ती यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियमित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य
भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करतो. सॉरी, भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. आता काय म्हणतायत आपण समजून घेऊया. तर तर आसक्ती, इथं आसक्तीचा मूळ शब्द काय आहे? राग, जो भगवंतांनी वापरलाय. आणि दुसरा काय आहे? द्वेष, है ना. तर भगवंत काय म्हणतायत? पण राग आणि द्वेष यापासून मुक्त असणारा आणि स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार, है ना, तर स्वातंत्र्याचे जे नियामक तत्व आहेत त्यानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ असणारा मनुष्य भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकते. है ना? आपण समजून घेऊया ह्याचा अर्थ. राग आणि द्वेष, है ना, यापासून मुक्त असणारा म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे राग म्हणजे काय? काल सांगितलंय, लिहून घेतलं होतं का तुम्ही? राग म्हणजे राग म्हणजे काय? आवडणारे हा, पदार्थ. आवडणाऱ्या गोष्टीबद्दल आपल्याला काय असते? आसक्ती असते, है ना. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही गोष्टी आवडतात असं नाहीये, है ना. द्वेष म्हणजे काय आहे? काल सांगितलं तुम्हाला. काय आहे द्वेष म्हणजे? द्वेष म्हणजे, एक मिनिट हा. दुसरं कोणी सांगा, काल बरेच जण होते. काय आहे द्वेष म्हणजे? ज्या गोष्टी आपल्याला आवडत आवडत नाहीत, नाही. ज्या हा, गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. बरोबर, है ना. तो ज्या दोष, गोष्टी आपल्याला आवडत नाहीत ते काय आहे? द्वेष आहे, है ना. द्वेष आहे. त्याच्याबद्दल आपण अनासक्त असतो, है ना. ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच्याबद्दल आपण आसक्त असतो का? नाही. नाही. त्याच्यामुळे प्रभुपादांनी इथं काय घेतलंय? त्याला अनासक्ती. आणि ज्या गोष्टी आवडतात त्याच्या प्रती आपण काय असतो? आसक्त आसक्त असतो. असतो. त्याच्यामुळे रागला प्रभुपाद काय म्हणतात? आसक्ती, है ना. आसक्त. तर असा जो व्यक्ती जो राग आणि द्वेषापासून काय आहे? मुक्त आहे, है ना. आणि तो काय करतोय? स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार इंद्रियांना नियंत्रित करण्यामध्ये समर्थ आहे, है ना. म्हणजे काय आहे ह्याचा अर्थ? स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार म्हणजे काय करतोय? असा व्यक्ती काय करतोय की तो इंद्रियांना काय करतोय? संयमित करू शकतोय, है ना. स्वातंत्र्याचे जे नियामक तत्व भगवंतांनी सांगितले, भगवंतांनी काय सांगितलं इंद्रियांना संयमित करण्यासाठी? सर्व इंद्रियांना त्यांच्या सेवेत लावणे. हा, तर अशा पद्धतीनं त्यांनी काय करू शकतोय की भगवंतांच्या सेवेमध्ये इंद्रियांना लावून तो व्यक्ती काय करू शकतोय? त्याला संयमित करू शकतोय, है ना. मग काय झालं? असं जर कुणी केलं तर अशा व्यक्तीला, मनुष्याला काय होतं? भगवंतांची पूर्ण कृपा काय सांगितलंय? प्राप्त करू शकतो तो. हा, कधी करू शकतो कृपा प्राप्त? राग आणि द्वेषापासून मुक्त असणारा. हा, अजून पुढं काय केलं पाहिजे? राग द्वेषापासून मुक्त होऊन अजून काय केलं पाहिजे? आपल्या इंद्रियांना सर्व इंद्रियांना नियंत्रित करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे किंवा हा, बल कसं आहे, इंद्रियांना? नुसतं नियंत्रित नाही, कसं केलं पाहिजे नियंत्रित? त्यांना उच्च रसाची प्राप्ती करून दिली पाहिजे. हा, इथं काय शब्द वापरलेत की तेच स्वातंत्र्याच्या नियामक तत्वानुसार, है ना. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे? नियामक तत्व म्हणजे काय? तर त्यांना भगवंतांच्या सेवेत लावून, है ना, जे भगवंतांनी सांगितले नियामक तत्व, है ना, त्यांच्या सेवेत लावून त्याला उच्चतर रसाची प्राप्ती करून देऊन जर त्याला कुणी नियंत्रित केलं, अशा व्यक्तींनाच भगवंतांची पूर्ण कृपा प्राप्त करू शकतो, असा व्यक्तीच, है ना. सगळेजण म्हणतात की भगवंतांना जाऊन प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात सगळेजण भगवंतांना? कृपा द्या, है ना. सगळेजण तेच प्रार्थना करतात ना भगवंतांना, मला तुमची कृपा द्या, है ना.
आता भगवंतांची कृपा जर कुणाला पाहिजे तर भगवंत इथं सांगतात आहे ना, की त्यांची कृपा कसं प्राप्त करायची आहे ना. असं जर आपण वागलो आहे ना, तर आपल्याला आपोआपच भगवंतांची कृपा प्राप्त होईल है ना. आपण जरी मागितली नाही तर भगवंत आपल्याला जबरदस्ती देतील त्यांची कृपा है ना. आपल्याला काही मागायची पण गरज नाही, मागणे चांगलंच आहे ना. मागितली पाहिजे भगवंतांची कृपा. आपल्यामध्ये एवढी शक्ती नाही की आपण प्राप्त करू शकू स्वतः, पण असा आपण प्रयत्न केला पाहिजे है ना, की भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा. नुसतं मागूनच फायदा नाही, तर ती प्राप्त पण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपला प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आपला असला पाहिजे है ना. ती मिळू की न मिळू ती भगवंतांची इच्छा आहे ना. त्यांना द्यावं वाटलं तर ते देतील, नाही द्यावं वाटलं तर नाही देतील है ना. पण आपण आपला प्रयत्न जीवनामध्ये एकच असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? भगवंतांची कृपा प्राप्त करण्याचा. तर भगवंतांनी इथं ते जे सिक्रेट आहे त्यांची कृपा कोण प्राप्त करू शकतो है ना, इथं त्याचा उलगडा केलेला आहे. तर आता आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे त्याप्रमाणे वागून है ना. तर वाचा कोणी तात्पर्य, आणखीन काय सांगतायत प्रभुपद? वाचा कोणी तात्पर्य. हरे कृष्ण. यापूर्वी स्पष्ट करण्यात आले की मनुष्य कृत्रिम पद्धतीने बाह्यता इंद्रियाचे नियंत्रण करू शकेल, पण जोपर्यंत त्याची इंद्रिये भगवंताच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होत नाहीत तोपर्यंत त्याचे कोणत्याही क्षणी पतन होण्याची शक्यता असते. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी तो कृष्ण भावना भावित असल्या कारणाने त्याची विषयी कर्मामध्ये आसक्ती नसते. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते, म्हणून तो सर्व प्रकारच्या आसक्ती आणि विरक्तीपासून मुक्त असतो. भक्त जर श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट करू शकतो, आणि श्रीकृष्णाची इच्छा नसेल तर तो सामान्यतः स्वतःच्या तृप्तीकरता आवश्यक असणारी कोणतीही कृती मुळीच करणार नाही. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन असते, कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत असतो. ही भावना म्हणजे भगवंताची अहेतुक कृपाच आहे. भक्त जरी वैश्विक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुक कृपेची प्राप्ती करू शकतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं काय सांगतायत प्रभुपाद बघूया आपण. एवढा 2-3 मिनिट जास्त होतील, पण एवढं तात्पर्य संपवूया आपण. यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे की एखादा कृत्रिम पद्धतीने बाह्यतः इंद्रियांचे नियंत्रण करू शकेल, पण है ना, म्हणजे बाहेरून तो कासवाप्रमाणे इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना दूर ठेवू शकेल, पण जोपर्यंत त्याची इंद्रिय भगवंतांच्या सेवेमध्ये नाही आहेत तोपर्यंत त्याचं काय होईल? पूर्ण संयमन होणार नाही आणि त्याचं पतन होऊ शकतं. आपण बघितलं की कसं भगवंतांच्या सेवेत नसतील तर कसं पतन होत आहे, हे पूर्ण त्यांनी 2 श्लोकामध्ये तिथं स्पष्टीकरण दिलं भगवंतांनी. पूर्णपणे कृष्ण भावना भावित असलेला मनुष्य जरी वरकरणी दिसण्याला विषयी स्तरावर असला तरी बाहेरून कसं वाटेल हो? जो भक्त आहे ना, जेव्हा भगवंतांसाठी एखादं कार्य करतोय तर त्यांना काय वाटेल? बाहेरून जर कोणी बघितलं तर तो पण एक सामान्य माणसासारखाच वाटेल बाहेरून बघायला. भक्त आणि अभक्त आहे ना, त्यांचं बाहेरून बघितलं तर ते सेमच असतं, पण फरक कुठं असतो? आंतरिक गोष्टींमध्ये फरक असतो. तर काय असते आंतरिक गोष्ट? तर कृष्ण भावना भावित असल्यामुळे भक्त जो असतो काय, तो आसक्त नसतो. जो कार्य करतोय तो केवळ तो कशासाठी करत असतो? भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करत असतो. त्याला स्वतःला काही पाहिजे नसतं. आणि जो भौतिकवादी व्यक्ती असतो त्याला स्वतःला पाहिजे असतं तिथं है ना. कृष्ण भावना भावित मनुष्याला केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीमध्ये आस्था असते, इतर कशाचीही त्याला आस्था नसते, पण तो सर्व प्रकारची आसक्ती आणि विरक्तीपासून मुक्त असतो. त्याला काहीच पाहिजे नसतं भक्ताला है ना. श्रीकृष्णांची इच्छा असेल तर सामान्यतः अनावश्यक असणारी कोणतीही गोष्ट भक्त करू शकतो. तर भगवंतांची इच्छा झाली तर त्या गोष्टीची गरज नसते, पण भक्त तिथं करतो. आणि श्रीकृष्णांची इच्छा नसेल
तर तो कधीही आवश्यक गोष्ट पण तो करणार नाही. म्हणून कर्म करणे अथवा न करणे हे त्याच्या अधीन आहे. कारण तो केवळ श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसारच कार्य करतो. भक्त जो असतो काय, भगवंतांच्या, आपण बघितलं की काय करतो, भगवंतांच्या इच्छेप्रमाणेच कार्य करतो, कारण तो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य करतो. ही भावना म्हणजे भगवंतांची अहेतुकी कृपाच आहे. भक्त हा जरी वैषयिक स्तरावर आसक्त असला तरी तो या अहेतुकी कृपेची प्राप्ती करू शकतो. भक्त जो आहे तो बाहेरच्या ह्याच्याप्रमाणे काय असतो, जो अभक्त आहे तो स्वतःसाठीच घर बांधतो है ना. भक्त काय करतो, भगवंतांसाठी घर बांधतो, भगवंतांसाठी मंदिर बांधतो. घर बांधतो म्हणजे भगवंतांसाठी मंदिर बांधतो. बाहेरून हे कार्य समानच आहे ना. जो भक्त आहे तो भगवंतांच्या मंदिरासाठी पैसे जमा करतो आणि जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या घरासाठीच पैसे जमा करतो. हे अंतर आहे है ना. बाहेरून हे सगळ्यांना सेम दिसतात, भक्त आणि अभक्त, पण यांच्या आंतरिक इच्छेमध्ये फरक आहे. एक तर आहे श्रीकृष्णांना संतुष्टीसाठी कार्य करतोय आणि दुसरा जो आहे ते स्वतःच्या संतुष्टीसाठी कार्य करतोय. हा अंतर आहे. आणि जो भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतोय त्याला भगवंतांची कृपा प्राप्त होईल आणि जो स्वतःच्या संतुष्टीसाठी करतोय त्याला नाही.